जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आगामी ईद आणि गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा आणि शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नंदुरबार पोलीस दल पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे। उत्सवाच्या आधीच पोलिसांनी शहरातील आणि ग्रामीण भागातील अट्टल गुन्हेगारांवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। शांतता भंग करण्याचा धोका असलेल्या 55 सराईत गुन्हेगारांना तात्पुरत्या स्वरूपात जिल्ह्यातून हद्दपार करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे। तसेच पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या थेट आदेशानुसार 255 समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची किंवा वातावरण बिघडवणाऱ्यांची अजिबात दया केली जाणार नाही, असा कडक इशारा नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। उद्या नंदुरबार शहरात ईद मिलाद निमित्त जुलूस काढण्यात येणार आहे। ईद मिलादसाठी पोलीस दलातर्फे सर्व रूटवर CCTV कॅमेऱ्यांची सुद्धा नजर ठेवण्यात आलेली आहे। तसेच वरून हेटाळणी करण्यासाठी किंवा वरून पाहणी करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा आपण नजर ठेवत आहोत। ईद मिलादसाठी जवळपास 300 पोलीस, त्यात होमगार्ड, SRPF कर्मचारी उपलब्ध झालेले आहेत। तसेच 16 अधिकारी सुद्धा या जुलूस निमित्त, मिरवणुकीनिमित्त नेमणूक करण्यात आलेली आहे। सदर जुलूससाठी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की आपण या जुलूससाठी आम्हाला पोलीस प्रशासनाला सुद्धा सहकार्य करावं आणि शांतता राखावी। तसेच कोणत्याही अफवा वगैरे यांना बळी पडू नये, हा जुलूस शांततेच्या मार्गाने पार पडेल यात आम्ही सहकार्य करावं। जुलूससाठी आता आम्ही रूट मार्च काढण्यात आलेला होता।